नमस्कार मंडळी, चला तर आपण आज कारल्याची झटपट भाजी बनवूयात. भाजी मेन चटणी. तर सर्वात आधी आपण एक दिवस अगोदर मीठ टाकून ठेवलेले कारले घेऊयात. त्यानंतर आपण स्वच्छ धुवून टोमॅटो आणि कांदा घेऊयात. त्यानंतर आपण कांदा, टोमॅटो आणि कारल्याला बारीक आकारामध्ये कापून घेऊयात चटणीसाठी. हे बघा, आता आपला कांदा, टोमॅटो आणि कारले कापून झालेले आहेत. तर सर्वप्रथम आपण गॅस कमी आचेवर ठेवून त्यावर तवा ठेवून त्यामध्ये तेल टाकूयात. तेलामध्ये बारीक कापलेले कारले टाकूयात. त्यानंतर कारल्याला आपण छान परतून घेऊया. त्याचा रंग थोडासा ब्राऊन कलरमध्ये येतो. थोडंफार आपण कारल्याला फ्राय करूया, त्यामुळे कडवटपणा कारल्यामधला चालला जातो आणि खायला पण चविष्ट लागतात. त्यानंतर हे बघा, आता आपण कारले छान परतून घेतले आहे. तुम्ही 15 ते 20 मिनिटं हे कारले परतून घेऊ शकता. आता आपण ते कारले एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण कमी आचेवर गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये आपण 1-2-3 चमचे आपल्या हिशोबानुसार तेल टाकलेले आहे. त्यामध्ये आपण जिरे टाकले आहे. त्यानंतर आपण त्यात कांदा टाकलेला आहे. कांद्याला छान फ्राय करूया. आता कांदा फ्राय झालेला आहे. त्यामध्ये आपण टोमॅटो ऍड केलेला आहे. टोमॅटो नंतर त्यात तिखट, मीठ, हळद हे आपण आपल्या हिशोबानुसार आणि आपल्या क्वांटिटीनुसार टाकू शकतो. त्यानंतर त्याला पण थोडं परतून घेऊया. तर त्यामध्ये आपण कारले टाकलेले आहे फ्राय केलेले, हे पण आपण परतून घेऊयात. तर हे 5 ते 10 मिनिटं परतून झाल्यानंतर त्याला थोडं तेल सुटेपर्यंत आपण झाकून ठेवूया. त्याच्यानंतर त्याला आता बघा तेल सुटलेलं आहे. तर आपण कोथिंबीर धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने. त्यानंतर बारीक चिरून आपण त्याच्यावर टाकू